श्री स्वामी समर्थ. भक्त हो, गुरुपौर्णिमेला बनतोय पॉवरफुल योगायोग. या 3 राशींना लाभणार आहे राजयोग, नशीब चमकणार आहे. कोणत्या आहेत त्या 3 राशी ज्यांचं नशीब चमकणार आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण त्या 3 राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. बघा, गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. आषाढ पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या उत्सवाला यंदा विशेष ज्योतिषीय महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रीतियोग, हर्षयोग आणि शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात व्यक्त करण्यात आलेली आहे. यासोबतच या दिवशी तिथी, शुभमुहूर्त आणि धार्मिक महत्त्व हे विशेष मानले जाते. आता गुरुपौर्णिमेची तिथी, शुभमुहूर्त आणि विशेष योग प्रथम आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. हिंदू पंचांगानुसार 2026 मधील गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथीची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6:18 सुरू होईल, तर त्याची समाप्ती 29 जुलै रोजी रात्री 8:05 होणार आहे. या दिवशी ज्ञान, अध्यात्म आणि गुरूंच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक परंपरेनुसार महाभारताचे रचनाकार महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुरुपौर्णिमेला प्रीती योग आणि हर्षण योग यांचा शुभ संयोग तयार होत आहे. याशिवाय शुक्र ग्रह 29 जुलै रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. प्रेम, ऐश्वर्य, सौंदर्य, कला आणि सुखसोयींचा कारक मानला जाणारा ग्रह शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे सर्व राशींवर त्यांचा परिणाम होईल. विशेषतः करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यात काही राशींना सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात, असं ज्योतिषशास्त्रात म्हटलेलं आहे. आता त्या 3 राशी कोण आहेत, त्या 3 राशी आपण आता कोणत्या आहेत त्या या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत. या 3 राशींना मिळू शकतो विशेष लाभ गुरुपौर्णिमेच्या दिवशी. पहा, ज्योतिषशास्त्रानुसार, ज्योतिषीय गणनेनुसार वृषभ, सिंह आणि मकर या राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याबरोबरच कुटुंबियांचा सहकार्य लाभल्याने मानसिक समाधानही मिळू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम संबंध आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल मानला जात आहे. अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित किंवा नात्यात असलेल्या व्यक्तींचे संबंध अधिक दृढ होऊ शकतात. नोकरीत पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन संधी मिळू शकतात. मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, उत्पन्नाचे स्रोत, जुन्या गुंतवणुकीतून फायदा आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. प्रेम संबंध अधिक मजबूत होण्याबरोबरच 11 ऑगस्टपर्यंतचा कालावधी आनंद, प्रगती आणि समृद्धीचा ठरू शकतो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी गुरूंचे पूजन, भगवान विष्णू यांची उपासना आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू या मंत्राचे स्मरण विशेष फलदायी मानले जाते. अशा पद्धतीने या 3 राशी आहेत. कोणत्या 3 राशी आहेत बघा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या. वृषभ, सिंह आणि मकर या राशींना गुरुपौर्णिमे दिवशी चांगला योग जुळून येणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.